अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरलला सुरुवात करते. सर्वप्रथम आज आहे 2 डिसेंबर. आजपासून आपल्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आजपासून आपल्या खंडोबा महाराजांचे जे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे खंडोबा महाराज आहेत, त्यांची आजपासून शररात्र देखील सुरू झाली आहे आणि आजपासून चंपाषष्ठी पर्यंत म्हणजे 7 तारखेपर्यंत हे घट प्रत्येकाच्या घरामध्ये बसतात की नाही माहिती नाही, पण श्री स्वामी समर्थ दिंडोरपेठ स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे माझ्या घरात तरी दरवर्षी हे खंडोबा महाराजांचे 6 ते 7 दिवसांचे चंपाषष्ठी पर्यंतचे षडरात्र ही साजरी केली जाते. घट बसवले जातात. जे काही पोथी पारायण जे काही आहेत, सगळ्या काही मंत्र स्तोत्र ह्या सगळ्या सेवा या 6 ते 7 दिवसात होत असतात. 7व्या दिवशी चंपाषष्ठी दिवशी तळी भरणे, बाजरीची भाकरी, आपले नवीन वांग, कांद्याची पात येत असेल, लसूण ह्याचं वांग्याचं भरीत करणे, या सर्व गोष्टी कुळाचार पार पाडला जातो. गोडा थोडासा नैवेद्य केला जातो. या संपूर्ण गोष्टी तुमच्या पण घरी तुम्ही सुरुवात करा यंदा या वर्षीपासून. आणि काही काही जण सुद्धा जे दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सेवेकरी आहेत किंवा सेवा करतात, त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील, ते सुद्धा त्यांच्या घरामध्ये घट बसवत असतील. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा यंदा नाही जमलं, काही कारणास्तव काही कार्यक्रम आहे किंवा नाही जमलं, पण तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर नक्कीच पुढल्या वर्षीपासून सुरुवात करा. पण नक्की ठाम निश्चय करा. कारण की जशी आपण नवरात्रीमध्ये, शारदीय नवरात्रोत्सवामध्ये जशी आपण आपल्या आई भगवतीची, जी कुळाची आपल्या आई आहे, म्हणजे तुळजाभवानी असेल किंवा 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही देवी असेल, त्यांची घट बसवतो, सेवा करतो 9 दिवस, ती झाली आपल्या कुळाच्या आईची सेवा. पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुळाचे जे वडील आहेत, वडील आहेत जे, ते म्हणजेच आपले कुलदैवत खंडोबा महाराज, तर ह्यांची पण सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. त्यांची पण घट घरामध्ये बसले पाहिजे. षडरात्र ही झाली पाहिजे. सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. नाहीतर वडिलांची राहिली फक्त आईची सेवा केली तर आपल्या सेवा ह्या पूर्ण होणार नाही, कुळाचार पूर्ण होत नाही. म्हणून आई वडील दोघांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. गुरुंची तर सेवा आपण रोज करतोच. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगितल्या आहेत आणि याच्यावरती माझा व्हिडिओ आलेलाच आहे की का घट बसवायला पाहिजे, कुठल्या सेवा करायला पाहिजे. तर त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये सेवा चालू करा. म्हणजे श्री मल्हारी सप्तती या ग्रंथाची तुम्ही 7 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये 6 पारायण करू शकता किंवा तुम्ही 6 दिवसामध्ये यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं विषम संख्येमध्ये पारायण करू शकता. अशी मल्हारी सप्तती ही पोथी तुम्ही दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रातून आणू शकता. जरी तुमच्या घरामध्ये घट बसत नसेल तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये फक्त जरी खंडोबांची सेवा जरी केली, नाममंत्र स्तोत्र पठण केले 6-7 दिवस चंपाषष्ठीपर्यंत तरीही चालेल. कारण की काही काहींच्या घरामध्ये म्हणजे कुळाचार जो काही आहे तो वेगळा असतो. नसेल घट बसेल तर सेवा तर नक्कीच करा. तर आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आजपासून 7 म्हणजे 7 दिवसांनी आपली अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे. दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात होणार आहे. प्रत्येक दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्र मठ जिथे कुठे असेल प्रत्येक ठिकाणी आता आहे त्या केंद्र मठामध्ये सप्ताह भरणार आहे 7 दिवसांचा. नक्कीच प्रत्येकाने तुम्ही स्वतः पारायणाला बसत नाही तर आपल्यासोबत 4 जणांना अजून घेऊन जा. त्यांना माहिती सांगा. अजून वेळ आहे 7 दिवसांचा. सगळ्या गोष्टींची माहिती द्या सप्ताहाबद्दल आणि त्यांना सुद्धा पारायण करायला लावा. ज्यांना केंद्रात जमत नाही त्यांनी घरी तरी नक्कीच पारायण करा. कारण की ही सुवर्ण संधी आहे दत्त जयंतीनिमित्त. कारण की आपल्याला जर वाटत असेल की आपलं येणारं नवीन वर्ष हे सुखा समाधानाचं आनंदाचं आणि बिना अडचणीचं जावं, तर नक्कीच या दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका. आता तुम्ही म्हणताल की ताई आम्हाला घरात लग्न कार्य आहे, मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे, असे मला भरपूर कमेंट्स येत आहेत की ताई आमचं 9 किंवा 10 तारखेला सुतक संपतं तर आम्हाला पारायण करायची इच्छा आहे किंवा भरपूर असे कमेंट्स आहेत. तर मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते, यंदा तुम्हाला जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला नाही जमलं तर तुम्ही निराश होऊ नका. भरपूर सेवा आहे सप्ताह काळामध्ये आपल्याला केंद्रामध्ये मठामध्ये करण्यासारख्या. त्याच्यामुळे सांगते की निराश होऊ नका. त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरी किंवा केंद्रात करायला नाही जमलं तर तुम्ही एक अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे. त्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन ती सेवा करायची आहे. घरी नाही जमणार, केंद्रात मठात जाऊन करायची आहे. ती सेवा काय आहे, कशी करायची आहे आणि ती सेवा केल्याने मी तुम्हाला सांगते साक्षात खुद्द सदेह श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज दर्शन देतील. त्या सप्ताह काळामध्ये 7 दिवसात जर तुम्ही ती सेवा मनोभावे श्रद्धेने कष्टाने आणि प्रयत्नाने केली तरच. तर ती सेवा काय आहे, कशी करायची, काय नियम आहे त्या सेवेचा, याबद्दल संपूर्ण माहिती मला देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आजपासून 7 दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचा आपला सप्ताह भरणार आहे, चालू होणार आहे. आता प्रत्येकालाच ही सुवर्ण संधीचा उपभोग घेता येईल असं नाही. कारण की लग्न सराई सुरू झालं आहे, मुंज कार्य सुरू झाले आहेत, कुणाला सुतक विटाळ पडला आहे, कुणाच्या घरामध्ये डिलिव्हरी होणार आहे, भरपूर काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत. त्याच्यामुळे त्यांना श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला नाही जमणार. तर त्यांनी काय करायचं आहे,
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 दिवस मठामध्ये किंवा केंद्रामध्ये दिवस रात्र सेवेकरी ही सेवा देत असतात. बिलकुल स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना या 7 दिवसामध्ये एका मिनिटासाठी, क्षणासाठी सुद्धा एकटं सोडलं जात नाही. एवढं तुम्हाला सांगते. मठामध्ये जा, केंद्रामध्ये जा, घरी नाही पारायण करायला जमलं, ऑफिसवरून आले मठात जा, ऑफिसला जायच्या आधी मठात जा. जी पडेल ती सेवा तुम्ही करा. जे गुरुचित्र ग्रंथाच्या पारायणाला बसले आहेत त्यांचे चप्पल जे आहेत किंवा चपला वगैरे लावणे, ते स्टँडला लावणे असेल त्या गोष्टी करू शकता. गाभारा झाडणे असेल, पुसणे असेल, जे सेवेकरी पारायणाला बसले आहेत त्यांना मदत करा. त्यांना जे कोणी ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला सांगते मी की विविध प्रकारचे याग सुद्धा होत असतात. म्हणजे 7 दिवसाचे 7 याग असतात. गणेश याग, रुद्र याग, चंडी याग, नंतर भरपूर याग असतात पाहायला गेले तर. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते त्या यागांना तुम्ही बसू शकता. म्हणजे तुम्ही पारायण नाही बसले तर सकाळी 10:30ची आरती झाली की यागाला सुरुवात होत असते, म्हणजे स्वाहाकाराला सुरुवात होत असते. 7 दिवस हे स्वाहाकार होत असतात, 6 दिवस. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही या यागांना तुम्ही उपस्थित राहा, ते याग करा. त्याचे सुद्धा खूप जास्त तुम्हाला पुण्यफल प्राप्त होईल, ज्यांना गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करायला नाही जमणार. त्याचप्रमाणे अजून एक अत्यंत महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे प्रहर सेवा. तुम्ही म्हणता की ताई प्रहर सेवा म्हणजे काय? प्रहर सेवा म्हणजे श्री गुरुचित्र ग्रंथाचं ज्यावेळेस पारायण सुरू होतो, सप्ताह सुरू होतो, त्या 7 दिवसामध्ये दिवस रात्र आपल्याला जे पुरुष आणि महिला सेवेकरी आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना एका क्षणासाठी सुद्धा एकटं सोडायचं नसतं. त्यांना त्यांची आपण पहारेकरी म्हणून तिथे साक्षात त्यांच्या गाभाऱ्यामध्ये उभं राहायचं असतं. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे, सुवर्ण संधी आहे. समजा प्रत्येक म्हणजे भाग्यवान आणि जे म्हणजे भाग्यशाली सेवेकरी ही सेवा करू शकतात आणि ज्यांच्या म्हणजे स्वामींच्याच मनात इच्छा असेल तेच सेवेकरी ही प्रहर सेवा करू शकतात. पण मी तुम्हाला महत्त्व सांगते, या प्रहर सेवेचं अतिशय जास्त प्रमाणात आहे. तुम्हाला गुरुचित्र ग्रंथाचं पारायणाचं जेवढं महत्त्व आहे, फळ आहे, तेवढंच या प्रहर सेवेचं सुद्धा आहे. कारण की खुद्द आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्यक्ष फोटोजवळ, गाभाऱ्याजवळ आपल्याला त्यांची पहारेकरी म्हणून ती सेवा मिळणार आहे. तर ती सेवा कशी असते? सर्वप्रथम सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत महिला सेवेकरी ह्या तिथे म्हणजे तिथे सेवा देत असतात. प्रहर सेवा, जे पहारेकरीची सेवा ती सेवा देत असतात. आणि म्हणजे संध्याकाळी म्हणजे रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत पुरुष सेवेकरी जे आहेत ते ही प्रहर सेवा करत असतात. अशा प्रकारे 2 बॅचेस असतात. महिलांची सकाळपासून ते रात्रीपर्यंत 8 वाजेपर्यंत आणि रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत पुरुष मंडळी असते. त्याच्यामध्ये पुरुष म्हणजे सगळेच आले, मुलं, लहान मुलं, कॉलेजची मुलं सगळेच आले आणि महिलांमध्ये मुली, कुमारिका सगळ्याच आल्या. मग तुम्ही सेवा करायची इच्छा असेल तर तुम्हाला ही सेवा करताना, प्रहर सेवा करताना गाभाऱ्यात जाताना सुद्धा काही नियम आहे जिथे प्रहर सेवा करायची असते. आता प्रहर सेवा पहारेकरी म्हणजे काय करायचं असतं बा ताई? म्हणजे काय उभंच राहायचं का? तर नाही. म्हणजे प्रहर सेवा म्हणजे किंवा स्वामींचे पहारेकरी म्हणजे काय? तर तिथे काय असतं की 2 सेवेकरी असतात. म्हणजे सकाळी समजा महिला आहेत, महिलांची सेवा सुरू झाली प्रहर सेवा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत, तर रात्री 8 पर्यंत. तर कसं करायचं? 2 सेवेकरी महिला असतात. ते श्री स्वामी चरित्र सारामृत, तुम्हाला पोथी माहिती असेल, त्या पोथीचं ते पारायण तिथे चालू असतं. 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतात. 2 सेवेकरी श्री स्वामी समर्थ त्या षडाक्षरी जप करत असतात. आणि 2 सेवेकरी जे असतात ते वीणा, तुम्हाला माहिती असेल नारद मुनींच्या हातामध्ये वीणा होती, त्याच्यामुळे ते प्रसिद्ध होते, त्यामुळे त्यांना जास्त महत्त्व पण होते त्यांना. तर त्या वीणा वादन 2 सेवेकरी करत असतात उभं राहून. तर अशा प्रकारे ही प्रहर सेवा असते. 2-2 सेवेकरी नेमलेले असतात. आता प्रत्येक सेवेकरांना टाइम दिलेला असतो. 8 ते 9 ची बॅच असते, 9 ते 10 ची बॅच असते, 10 ते 11 ची बॅच, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8. अशा प्रकारे 1-1 घंट्याच्या बॅचेस असतात. त्या बॅचेसमध्ये तुम्ही नाव देऊ शकता. तुम्ही तुमच्या वेळेनुसार, मुलं शाळेत गेली, मिस्टर कामाला गेले, सगळे कामं आवरली, तुम्ही दुपारी जाऊन प्रहर सेवेच्या बॅचला नाव देऊ शकता. आता नाव नोंदणी सुरू झालेली आहे. मी खरंच सांगते, ही सुवर्ण संधी गमावू नका. भले तुम्हाला गुरुचित्र ग्रंथाचं पारायण नाही जमत आहे, पण ही तरी संधी सोडू नका. कारण की खुद्द साक्षात सदेह श्री स्वामी समर्थ महाराजांनी रात्री 12 ते 5च्या दरम्यान खूप सेवेकरांना दर्शन दिलेले आहे. महिलांना सुद्धा दिवसभरामध्ये काही ना काही साक्षात्कार देत असतात श्री स्वामी समर्थ महाराज. खुद्द दत्त महाराज, जिथे गुरुचित्र ग्रंथाचं पारायण होते तर खुद्द दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज हे सूक्ष्म स्वरूपात असतात, म्हणजे असतात.
खूप लोकांना अनुभूती आलेल्या आहेत. मला अजूनही अंगावर शहारा येतो ते अनुभूती आलेली म्हणजे सांगताना. कारण की मी स्वतः ऐकलेले आहेत ते अनुभव म्हणजे केंद्रामध्ये त्यांच्या मुखातून ऐकलेले आहेत. म्हणून सांगते की एकदा तुम्ही ही प्रहर सेवा करून बघा. नाही कुठल्या सेवा जमल्या तुम्हाला. कॉलेजची मुलं आहेत तुम्हाला त्यांना सांगू इच्छिते. आता प्रहर सेवेला काय नियम असतात? तुम्हाला सांगते फक्त प्रहर सेवेला तुम्हाला प्रहर सेवेला जर तुम्ही नाव दिलं तर त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार करता येत नाही. कारण की आपण केंद्रात, मठात फोटो जवळ जाऊन, मूर्तीजवळ जाऊन ती सेवा देणार असतो. त्यामुळे मांसाहार करता येत नाही, व्यसन करता येत नाही 7 दिवस. खाण्यापिण्याचे कुठले काही नियम नाहीये. जसं गुरुचरित्र ग्रंथाला आहेत. म्हणजे एक धान्य खा, हे खा असं काही नियम नाही. फक्त मांसाहार वर्ज्य आणि ब्रह्मचर्याचं पालन 7 दिवस करायचं. कारण की आपण गाभाऱ्यात जाणार असतो आणि महिलांनी शक्यतो मुली असतील किंवा महिला असतील त्यांनी म्हणजे साडी साडी तर परिधान करायची. 7 दिवस प्रहर सेवा देताना हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायची, एक तरी बांगडी घालायची. त्याचबरोबर कपाळी कुंकू किंवा टिकली असावी. काळ्या कलरचं कुठलंही घालून परिधान करून तुम्ही प्रहर सेवेला किंवा मठातल्या कुठल्याही सेवेला उपस्थित राहायचं नाही आहे. काळी सेवा, काळे कपडे असेल, काळी पिन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काळी ओढणी सुद्धा काळं कुठल्या प्रकारचं जमणार नाही. म्हणजे हे महिलांचं आहे. फक्त साडी परिधान करणे, सर्व अलंकार आपले असले पाहिजे. पायात पैंजण, गळ्यात मंगळसूत्र सगळं काही असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर पुरुष मंडळी असेल तर त्यांनी चामड्याच्या कुठल्याही वस्तू म्हणजे पॅकेट वगैरे असेल, बेल्ट असेल आणि नाईट पॅन्ट, बरमुडा याच्यावरती प्रहर सेवा करायची नाही. कारण की त्यांची रात्री सेवा असते प्रहर सेवा. त्यामुळे त्यांनी ते नियम फॉलो करायचे आहेत. फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन 7 दिवस, नॉनव्हेज खायचं नाही, व्यसन करायचं नाही. फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये झालंच नाही पाहिजे या गोष्टी. आणि केंद्रात, मठात जाताना शुचिर्भूत होऊन, स्वच्छ होऊन आपल्याला जायचं आहे प्रहर सेवा देण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रहर सेवा तुम्ही नाव द्या. मी खरं सांगते जन्मजन्मांतरचे दुःख, ताप, दैन्य, तुमचे जे काही कष्ट असतील, अडचणी असतील, आर्थिक, सांसारिक, प्रापंचिक कुठल्याही अडचणी असतील, त्या सगळ्या काही तुमच्या प्रहर सेवेने हा नष्ट होतील. खुद्द श्री स्वामी समर्थ महाराज नष्ट करतील तुमच्या अडचणी. आणि अजून एक सांगू इच्छिते, प्रहर सेवेची जी काही नोंद आहे, तुम्ही जी काही प्रहर सेवेमध्ये जी काही सेवा दिलेली आहे या 7 दिवसामध्ये, सप्ताह काळामध्ये, त्याची नोंद चित्रगुप्त न ठेवता, चित्रगुप्त तुम्हाला माहिती आहे सगळी नोंद ठेवत असतात आपल्या जे काही सेवा आहे त्या सगळ्या गोष्टींची. पण त्या प्रहर सेवेची जी काही नोंद आहे ती खुद्द श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्याकडे ठेवत असतात. आणि ते बरोबर तुम्हाला योग्य तऱ्हेने ते तुमची परतफेड त्या प्रहर सेवेची करत असतात. तुमच्या सगळ्या इच्छा, अडचणी त्यांना माहिती असतात प्रहर सेवा करताना. कारण की स्वामी समर्थ महाराजांचा नजर तुमच्यावरती असते कटाक्षाने. आणि तुम्ही त्यांचे म्हणजे भाग्यवान समजा स्वतःला की तुम्ही त्यांचे पहारेकरी ह्या 7 दिवसात राहणार आहात. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की नक्कीच तुम्ही ही सेवा द्या केंद्रामध्ये. तुमचे जे काही अडचणी असतील, जे काही संकट, त्रास असतील आणि अजून एक ह्याचा अर्थ म्हणजे सांगितलं आहे महत्त्व प्रहर सेवेचं, ते म्हणजे काय, जी कोणी व्यक्ती कष्टाने, मेहनतीने, जिद्दीने सगळी कामं करून तुम्ही जर प्रहर सेवा करत असाल, नाही मला करायचीच आहे प्रहर सेवा, 1 घंटा पण तुम्हाला तिथे प्रहर सेवा बसू देत नाही. कारण खूप लोकांना तिथे सेवा द्यायची इच्छा असते. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं, 20-30 मिनिटं, 20-25 मिनिटापर्यंत तुम्हाला एक सेवेकरी ती सेवा करत असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ती सेवा करताना जर तुम्हाला म्हणजे खुद्द सांगितलंय परमपूज्य गुरुमाऊलींनी, प्रहर सेवा जी व्यक्ती करेल, सेवेकरी करेल सप्ताह काळामध्ये, त्या व्यक्तीला जे प्रश्नोत्तर आपल्याला म्हणजे आपण प्रश्न मांडतो बघा केंद्रामध्ये की माझा असा प्रश्न आहे, मग तिथे तुम्हाला सेवा मिळते, मग अनुभूती येते. आपल्या अडचणी असतात त्या आपण तिथे सांगत असतो केंद्रामध्ये. तर तशा प्रकारची तुम्हाला अडचण म्हणजे तुम्हाला प्रश्नोत्तर करायची वेळ येणार नाही. स्वामींना काही मागायची सुद्धा गरज पडणार नाही. परमपूज्य गुरुमाऊलींचं वाक्य आहे, जो कोणी व्यक्ती प्रहर सेवा करेल त्यांच्यासाठी सांगते आहे. तर नक्कीच ही सेवा सोडू नका. प्रत्येक वर्षी मी केंद्रामध्ये जाऊन प्रहर सेवा असेल किंवा इतर ज्या काही सेवा असेल, मला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नाही जमलं काही कारणास्तव, तर नक्कीच मी यागाला जात असते. याग असा साध्य असते, यागाला जात असते, सगळं काही गोष्टी आवरून घरातल्या. त्यानंतर मी प्रहर सेवा सुद्धा देत असते आणि प्रहर सेवा मला अनुभूती आलेली आहे. प्रहर सेवा मी खुद्द सांगतो, मला 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस मला वाटते मागच्याच वर्षी मला अनुभूती खुद्द आलेली आहे प्रहर सेवेची. तुम्हाला सांगते खूप लोकांना अनुभूती आहे. तुम्ही सुद्धा ती अनुभूती घ्या, साक्षात्कार अनुभवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि नक्कीच ही सेवा करायला विसरू नका. तुमचा गेलेला मानसन्मान असेल, पैसा, अडचणी काही सुद्धा असू दे, संतती होत नाही, काही कुठल्याही प्रकारचे प्रश्न असू दे, ते सगळे तुमचे मार्गी लागतील. मी शाश्वती देते तुम्हाला, 1000 नाही 1,00,000% तुम्हाला शाश्वती देऊ शकते. पण नक्की 7 दिवस बाकी आहे. अजून नाव नोंदणी सुरू झाली आहे. आजच तुमचं नाव एका तरी ज्या टायमिंगला जमेल तुम्हाला, महिलांना सकाळपासून ते रात्रीपर्यंत जी बॅच जमेल त्या बॅचला नाव द्या. पण नक्की द्या. आणि आपल्यासोबत 4 मैत्रिणी, 4 लोक कसे त्या केंद्रामध्ये पारायणाला असेल, यागाला असेल किंवा कुठल्या तरी सेवेला असेल 7 दिवसांच्या, कशी उपस्थित राहतील याची नक्कीच तुम्ही काळजी घेताल
अशी मी आशा तरी करते. कारण की कसं असतं, आपल्यापर्यंत कुठली सेवा आपल्याला ठेवायची नाही आहे. ती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला एकट्याला अनुभूती आली, नको मला माझा अनुभव कोणाला सांगायचा नाही, मी एकटी सेवा करणार, असं करू नका. सगळ्यांना सांगा. कारण की परमपूज्य गुरुमाऊली जर बघा, त्यांनी जर लोकांपर्यंत हा मार्ग पोहोचवला नसता तर आपल्याला कळलं असतं का? आपलं आयुष्य काय राहिलं असतं, काय झालं असतं? म्हणजे विचार जर केला तर स्वामी समर्थ किंवा त्यांच्या मार्गाशिवाय, सेवेशिवाय जर आपण राहिलो असतो तर काय आपलं आयुष्य झालं असतं? व्यर्थ गेलं असतं. म्हणून सांगते की परमपूज्य गुरुमाऊलींसारखं हा जो मार्ग आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवा. ही सेवा, सगळ्या गोष्टी पोहोचवा. नाही कुठली सेवा जमत तर नामस्मरण करा आणि ही सेवा या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला 10-12 जास्तीत जास्त व्यक्ती कशी बसतील हे बघा. कारण की ही छोटी सेवा नाही आहे प्रचार प्रसार करणे. याचं सुद्धा नोंद तुमचे परमपूज्य गुरुमाऊली असेल आणि श्री स्वामी समर्थ महाराज खुद्द स्वतःकडे ठेवत असतात आणि त्याची परतफेड नक्कीच तुमच्यापर्यंत होत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की येत्या 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जे काही पारायण सप्ताह होणार आहे त्यामध्ये आवर्जून प्रहर सेवा नक्कीच करा. याग करा, जी पडेल ती सेवा करा, सगळ्या सेवा करा आणि अनुभूती नक्की घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.